प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? तर पहा पाचक रस, तर या प्रश्नाचं उत्तर आहे जाठर रस, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 खालील आकृतीतील भूस्तरिका ओळखा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न क्रमांक 8 पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे टिंबटिंब, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लयकारिका, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात? या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते पर्याय क्रमांक 3 आहे भारत. प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर आहे विषमज्वर, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, पर्याय 4 येणार नाही. ओके ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अतिसार हेपेटायटिस. प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवर्गीय आग. प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं उत्तर आहे ए बी. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 72. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास टिंबटिंब ठोके पडतात 72. प्रश्न क्रमांक 15 पहा भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पान पक्षी. प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे आहेत. प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनियमित परावर्तन. खालीलपैकी दिलेल्या विधानातून चुकीचे विधान निवडा. पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे समांतर किरणांचे आपाती कोन सारख्या मापाचे नसतात. प्रश्न क्रमांक 19 जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते, हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय स्थितीच ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेत रूपांतर होते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उष्णता. प्रश्न क्रमांक 20 जोड्या जुळवा होतं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 ला 37°C असं येईल या ठिकाणी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नाचं उत्तर पहा खालील दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऊर्जेचे स्थानांतर ध्वनी तरंगाच्या दिशेने होते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 पहा तर 22 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर 7 प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं उत्तर 7 पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 या प्रश्नाचं उत्तर आहे हवेचे वस्तुमान भागिले हवेचे आकारमान, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28 अणूच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? पहा जो शास्त्रज्ञ आहे तर कोणता शास्त्रज्ञ आहे असं विचारलेलं आहे. तर बघा माझ्या मते अर्नेस्ट रुदरफोर्ड हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 डाल्टन हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अणुवस्तुमान. प्रश्न क्रमांक 30 या प्रश्नाचं उत्तर आहे सोने व चांदी किंवा तांबे, पर्याय क्रमांक 2 येईल या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 31 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहज वाहून नेता येत नाही. प्रश्न क्रमांक 32 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पटपट उत्तर सांगतोय, तुम्ही सेटप्रमाणे चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक 33 अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठीचे 2n चा वर्ग हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केलेले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34
या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नाचं उत्तर आहे लोकहितवादींनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर आहे कान्होजी जेदे. प्रश्न क्रमांक 38 पहा, किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी टिमटिमा हा अधिकारी असे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कारखानीस, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 भारतीय संविधान अध्यक्ष टिमटिमा होते पंडित जवाहरलाल नेहरू. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40 या प्रश्नाचं उत्तर संसदीय शासन पद्धतीचे टिमटिमा हे खास वैशिष्ट्य आहे, तर प्रबळ विरोधी पक्ष. प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर आहे संसदेला. प्रश्न क्रमांक 42 लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात, तर बघा ही जी अट आहे ती किती असते 25 वर्षाची. प्रश्न क्रमांक 43 या प्रश्नाचं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 44 या प्रश्नाचं उत्तर आहे 3,56,000 किलोमीटर. प्रश्न क्रमांक पृथ्वीच्या परिवर्तनामुळे कोणत्या नैसर्गिक घटकांचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46 या प्रश्नाचं उत्तर आहे 3,600 मीटर. प्रश्न क्रमांक 47 या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 48 या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 2. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी किती हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाहीत, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 2. प्रश्न क्रमांक 49 हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण एका विशिष्ट तापमानात कसे असते, तर समान असते, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50 कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती असतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नोकरी व व्यवसायात व्यस्त असलेले लोक. प्रश्न क्रमांक 51 क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख प्रभाव काय नाही म्हटलेलं होतं, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, तर तापमानात बदल, वेग वाढ, घनता आणि पाण्याचा विसर्ग. माझ्या मते उत्तर आहे घनता. प्रश्न क्रमांक 52 या प्रश्नाचं उत्तर आहे गुऱ्हाळ. प्रश्न क्रमांक 53 या प्रश्नाचं उत्तर आहे सोन्याची अंगठी. प्रश्न क्रमांक 54 या प्रश्नाचं उत्तर आहे उजवी, पर्याय 4. प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 59 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर आहे सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 61 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 63 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 येईल. प्रश्न क्रमांक 64 या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया. प्रश्न क्रमांक 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 67 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 या प्रश्नाचं उत्तर आहे आझाद हिंद सेना, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 69 या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. प्रश्न क्रमांक 71 x - 20 व x + 30 हे एकमेकांचे कोटीकोण आहेत, तर x ची किंमत किती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40 तुम्हाला गणिताचा एक सेपरेट व्हिडिओ देतो, त्यामध्ये तुम्हाला सर्व स्पष्टीकरण समजावून सांगतो, ठीक आहे. तर आता पटकन फक्त तुम्हाला किती गुण मिळत आहेत ते पहा. प्रश्न क्रमांक 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 वजा 2 या पदावलीची किंमत किती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73 एका इष्टिकेची ती आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 2 मीटर आहे, तर त्या गोदामात 20 सेमी बाजू असलेल्या घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील असं विचारलेलं आहे, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शतमान स्तंभालेख. प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अंतर्भागात. प्रश्न क्रमांक 76 या प्रश्नाचं उत्तर आहे एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौसेमी आहे, त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती. तुम्हाला माहिती आहे समभुज चौकोन, त्यामध्ये आपण त्रिकुटाचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, किंवा समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 77 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 160. प्रश्न क्रमांक 78 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 79 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 5 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 80 या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 80 आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ओडी बरोबर 10 सेमी, OM बरोबर 6 सेमी, तर जीवा AB ची लांबी किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 16 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 81 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 90 मीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 84 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 85 या प्रश्नाचं उत्तर 4 येईल x/2 अधिक 5. प्रश्न क्रमांक 86 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल 4/3m. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87 तर या प्रश्नाचं उत्तर आहे 0.5. प्रश्न क्रमांक 88 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 89 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 90 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर गणिताची स्पष्टीकरणे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि अपलोड करायला वेळ लागतोय, त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेत ते पहा.